2 शमूएल अध्याय 4। अब्नेर हेब्रोन येथे मारला गेला हे शौलाच्या पुत्राने ऐकले तेव्हा त्याचे हात दुर्बल झाले व सर्व इस्रायल लोक घाबरे झाले। शौलाच्या पुत्राजवळ 2 पुरुष सेनानायक होते, एकाचे नाव बाना व दुसऱ्याचे नाव रेखाब। हे बन्यामिनी वंशातला रिम्मोन बैरोतकर ह्याचे पुत्र। बैरोत हे नगरही बन्यामिन्यांच्या प्रांतात मोडत आहे। बैरोतकर गित्तइमास पळून गेले व आजपर्यंत तेथे उपरी म्हणून राहिले आहेत। शौलाचा पुत्र योनाथान ह्याचा एक पुत्र होता, तो पायाने लंगडा होता। इज्रेल येथून शौल व योनाथान यांच्याविषयीचे वर्तमान आले तेव्हा तो 5 वर्षाचा होता। त्यावेळी त्याची दाई त्याला घेऊन पळाली। ती घाईने पळत असता तो खाली पडून लंगडा झाला। त्याचे नाव मफीबोशेत असे होते। दुपारी उन्हाच्या वेळी ईश-बोशेत आराम करीत असता रिम्मोन बैरोतकर ह्याचे पुत्र रेखाब व बाना हे त्याच्या घरात घुसले। गहू आणण्याच्या मिशाने घरात शिरून त्यांनी त्याच्या पोटावर वार केला। मग रेखाब व त्याचा भाऊ बाना हे निसटून गेले। ते घरात शिरले तेव्हा तो आपल्या शय्यागृहात पलंगावर निजला होता। तेथे त्यांनी त्याजवर प्रहार करून त्याचा वध केला व त्याचे शीर कापून घेऊन ते रातोरात आराबाच्या वाटेने गेले। त्यांनी ईश-बोशेथाचे शीर हेब्रोनात दाविदाकडे आणले। ते राजास म्हणाले, पहा, आपला शत्रू व आपला प्राण घेऊ पाहणारा शौलाचा पुत्र ईश-बोशेत ह्याचे हे शीर आहे। आज परमेश्वराने माझ्या स्वामी महाराजांप्रित्यर्थ शौल व त्याचा वंश ह्यांचा सूड उगविला आहे। दाविदाने बैरोतकर रिम्मोन ह्याचे पुत्र रेखाब व त्याचा भाऊ बाना यास उत्तर दिले की, ज्या परमेश्वराने सर्व संकटातून माझा जीव वाचविला त्याच्या जीविताची शपथ, आपण चांगले वर्तमान आणले आहे अशा समजुतीने एकाने मला शौलाच्या मरणाची बातमी दिली। तेव्हा मी सिकलाग येथे त्यास धरून वधिले। बातमी आणल्याचे हे बक्षीस मी त्यास दिले। तर आता दुष्ट मनुष्यांनी एका निर्दोष मनुष्याचा त्याच्या घरात त्याच्या पलंगावर वध केला आहे। त्याच्या खुनाचा मोबदला घेण्यासाठी तुम्हास या भूतलावरून नष्ट करावे हे कितीतरी विशेष आवश्यक आहे, नाही काय? दाविदाने आपल्या तरुण लोकास आज्ञा केल्यावरून त्यांनी त्यांचा वध केला आणि त्यांचे हातपाय तोडून त्यास हेब्रोनाच्या तळ्यापाशी टांगिले। ईश-बोशेथाचे शीर नेऊन हेब्रोनात अब्नेराच्या कबरेत पुरिले।